नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ दात दुखीच्या संदर्भात आहे. अनेक रुग्ण, अनेक पेशंट असं विचारतात की डॉक्टर, दात दुखत असताना काय घरगुती उपाय करता येईल याविषयी थोडंसं काहीतरी आम्हाला सांगा. आता इथे दात दुखीची कारणं अनेक असू शकतात. याच्यामध्ये समजा तुमची दाढ उगवते म्हणून ते दुखते, किंवा मग दाताच्या ठिकाणी इन्फेक्शन झालेले म्हणून दुखते. कारणं अनेक असतील याच्यामध्ये. पहिला आणि सगळ्यात चांगला उपाय तो म्हणजे लवंगाचा. इथे लवंग तेल कुठल्याही मेडिकलमध्ये अगदी सहज मिळतं. तर हे जे लवंग तेल आहे, ह्या लवंग तेलामध्ये स्वच्छ कापसाचा बोळा बुडवून तो भिजवून जर तुम्ही तुमच्या दाताच्या किंवा दाढीच्या ठिकाणी जिथे दुखतंय त्या ठिकाणी जर ठेवला, तर निश्चितपणे हे जे लवंग तेल आहे हे आपल्या गुणधर्मांनी तिथली वेदना, त्या दातदुखीची वेदना कमी करण्याचं काम करतं. हे अनेक वेळा बघितलेलं आहे. अनेक रुग्णांमध्ये हा उपाय लागूसुद्धा पडतो. जर लवंग तेल उपलब्ध नसेल तर तुम्ही घरामध्ये लवंग असते, तर ही जी लवंग आहे, ह्या लवंगेचं बारीक चूर्ण पावडर करून त्याच्यामध्ये थोडासा मध घेऊन त्याने जो दात तुमचा ज्या ठिकाणी दुखतोय तिथे थोडं हलक्या हाताने आपण दंतमंजन जसं लावतो तसं जर लावलं आणि त्याच्यानंतर एक 10-15 मिनिटांनी गरम पाण्याने, कोमट पाण्याने जर गुळण्या केल्या तरीसुद्धा तुम्हाला दातदुखीमध्ये आराम मिळालेला दिसतो. तसंच तुम्ही हीच लवंग इंटरनल ॲज अ मेडिसिन किंवा ॲज अ घरगुती औषध म्हणून सुद्धा घेऊ शकता. कसं घ्यायचं, तर ह्याच लवंगीचं चूर्ण मधामध्येच कालवायचे आणि त्याचं चाटण करायचं. याने होतं काय, तर याने अग्निमांद्यसुद्धा सुधारतं. आता तुम्ही म्हणाल की ते अग्निमांद्याचा काय रोल असतो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा दातदुखी असते तेव्हा निश्चितपणे शरीरामध्ये अग्निमांद्य झालेलंच असतं. त्याच्याशिवाय दातदुखी नसते. त्याच्यामुळे अग्निमांद्य सुधारलं तर मग आपली दातदुखी त्वरेनं बरी करण्यासाठी हे लवंग चूर्ण आणि मध याचं चाटणसुद्धा खूप उपयोगी पडतं. आणि दुसरा पुढचा महत्त्वाचा उपाय तो म्हणजे तेलगंडूश, असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तेलगंडूश ही काय भानगड आहे किंवा हे कसं करायचं असतं, तर समजा घरामध्ये तिळतेल उपलब्ध असेल तर व्हेरी गुड, तिळतेलाने करू शकता. अगदी तिळतेल उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमचं खाण्याचं जे तेल आहे, गोड तेल आहे, ते सुद्धा याच्यासाठी वापरू शकता. काय करायचं आहे, गंडूश म्हणजे गुळण्या करायच्या असतात. एक 2 ते 3 चमचे जे तिळतेल आहे ते तोंडात धरायचं, बराच वेळ धरायचे. त्या दातांवर ते जाईल, त्या दातांच्या भागात ते राहील अशा पद्धतीने ते तोंडात धरायचे आणि त्याच्यानंतर ते थुंकून टाकायचे. अशा पद्धतीने एक 5-6 वेळा करणं याला तेलाचे गंडूश करणं असं म्हणतात. याच्यासाठी मी सांगितलं तेल वापरू शकता. अवेलेबल नसेल तर घरातलं जे काही खाण्याचं तेल आहे, गोडे तेल आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. याने काय होतं, याने तिथलं स्थानिक जो वात आहे तो कमी होताना दिसतो. हे अगदी असंच आहे की जसं तुम्ही गुडघेदुखीसाठी त्या गुडघ्याला तेल लावता आणि मग त्याला तेलाने त्या आराम पडतो, अगदी तसंच जेव्हा तुमचा दात दुखत असतो तेव्हा वात मोठ्या प्रमाणात तिथे वाढलेला असतो आणि तो वात जर तुम्ही काही करून कमी करता आला तुम्हाला, तर त्या तिथल्या वेदना कमी होतात. कारण आता सूत्र तुम्हाला सगळ्यांना पाठ झालंच असेल की वातात द्रुते नास्ती रुजा, वाताशिवाय रुजा म्हणजे वेदना असूच शकत नाही. मग दात दुखतोय म्हणजे तिथे सुद्धा वात वाढलेला आहे. तर निश्चितपणे तुम्ही अशा वाढलेल्या वात कमी करण्यासाठी अशा पद्धतीने तेलाच्या गंडूशाचा वापर करू शकता. ह्याच्यात पुढचा आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा उपाय मी असं सांगेल की जनरली तुमचे दात केव्हा दुखतात, हे इन्फेक्शन होणं वगैरे हे तर निमित्त कारणं असतातच त्याच्यामध्ये, परंतु जनरली असं दिसतं की तुम्हाला खूप दगदग झालेली आहे, खूप प्रवास झालेला आहे आणि तुमचं अग्निमांद्य झालेले आहे. असं कॉम्बिनेशन जेव्हा होतं तेव्हा दात दुखतात. आता ही दगदग, प्रवास याने काय होणार आहे, याने वात वाढणार आहे. वात कमी कसा करायचा याच्यासाठी तेलगंडूश, लवंग वगैरे हे सगळे उपाय तर सांगितलेलेच आहेत. परंतु इथे जे अग्निमांद्य झालेले हे अग्निमांद्य दुरुस्त केल्याशिवाय तुमची दातदुखी तितक्या वेगाने बरी होताना दिसत नाही. आणि म्हणून अनेक रुग्ण मला विचारतात की डॉक्टर, आम्ही लवंग तेल बराच दिवस वापरलं पण त्याचा तितकासा फायदा आम्हाला मिळाला नाही. याचं कारण असं असतं की वात तर कमी झाला परंतु अग्निमांद्य कमी झालं नाही. त्यामुळे अग्निमांद्य कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला पाहिजेत. आणि ते कसं करायचं, तर याच्यासाठी मी असं बेस्ट उपाय असा सांगेल की असं काही औषध वगैरे घेण्यापेक्षा सुद्धा जर तुम्ही काही दिवस लंघन केलं, लंघन म्हणजे काय, कमी खाणं. किती कमी खायचं आहे, तर तुम्ही नेहमी जितकं जेवण करताय त्याच्या अगदी निम्म जेवण किंवा त्या निम्म्यापेक्षाही कमी जेवण जर तुम्हाला करता येणं शक्य झालं तर निश्चितपणे तुमचा प्रवृद्ध होतो, अग्नी चांगला होतो. आणि एकदा अग्नी चांगला झाला तर दातदुखी ही त्वरेने कमी होताना आत्तापर्यंत अनेक रुग्णांमध्ये बघितलेली आहे. त्याच्यामुळे दातदुखीच्या रुग्णांनी कमी खाणं, लंघन करणं हा मी तर म्हणेल सगळ्यात चांगला उपाय आहे. कारण त्याने अग्नी चांगला होतो. अग्नी चांगला झाला की तुमच्या जे काही वेदना आहेत दाताच्या त्या कमी होताना दिसतात. आणि एक चौथा उपाय जाता जाता सांगतो तो असा की हा उपाय फक्त दातांच्या वेदनांपुरताच मर्यादित नाही आहे, तर तो ओव्हरऑल दातांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगला आहे. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपले दात हे हलू नयेत, पडू नयेत किंवा म्हातारपणापर्यंत किंवा अगदी म्हातारपणातही ते चांगले राहावेत किंवा आणि म्हातारपणातही आपल्याला अक्रोड वगैरे दातांनी तोडून खाता यावं इतके ते मजबूत असावे, तर हा उपाय आयुर्वेदाने सांगितलेला आहे. तो असा की घरामध्ये नेहमी काळे तीळ ठेवा आणि अधूनमधून हे काळे तीळ चावून खाणं हा तो उपाय आहे. हे काळे तीळ चावून खाण्याने दात मजबूत होतात असं आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये अनेकदा
आलेलं आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता. असो तर मित्रांनो, दातांच्या संदर्भात, दातांच्या वेदनाच्या संदर्भात तुमच्या काही शंका होत्या की घरगुती उपाय सांगा वगैरे, तर त्या अनुषंगाने हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ, ही माहिती, हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. याबद्दल तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचा वाटत असेल तर इतरांना शेअरसुद्धा करा. आणि हो, चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चटकन पटकन करून टाका, कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.